चंद्रपुरातील 7वीत शिकणारी ही दोन मुलं दफ्तराच्या ओझ्याला विटली आहेत। ओझ्याला कंटाळलेल्या समस्त विद्यार्थ्यांचे हे दोघे प्रतिनिधी आहेत। आपल्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जगासमोर आपली कैफियत मांडली। एवढ्या कमी वयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू व्यवस्थित मांडणाऱ्या या चिमुरड्यांचं सर्वांनाच कौतुक वाटलं। बॅगचं वजन एवढं झालं आहे की मी ते सहन नाही करू शकत आणि ते वजन घेऊन मला दुसऱ्या मंजिलवर जावं लागते आणि ते दुसरी मंजिलवर जाता जाता माझी हालत एवढी खराब होऊन जाते। त्यानंतर मग शाळा सुटल्यावर पण 15 मिनिटं मला उभं राहावं लागते तेच बॅगचं वजन घेऊन खालचं ग्राउंड फ्लोअर खाली वापर्यंत नंतर आम्हाला जावं लागते आणि कधी कधी तर बसमध्ये जागा भेटली नाही तर उभं राहावं लागते। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी प्राचार्यांना 2 वेळा पत्र दिलं, परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे अखेर माध्यमांसमोर यावं लागल्याचं ऋग्वेदनं बोलून दाखवलं। इतकंच नाही तर ऋग्वेदनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंना फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही। पत्रकार परिषदेत येण्यासाठी जवळच्या मित्रांना बोलावलं, मात्र अनेकांच्या पालकांनी पत्रकार परिषदेला येण्यापासून रोखलं असंही त्यानं सांगितलं। पाल्याला ओझं वाहणं शक्य होत नसल्यामुळं अनेक पालक दुसऱ्या मजल्यापर्यंत दप्तराचं ओझं स्वतः वाहत असल्याचं चित्र या निमित्तानं बघायला मिळालं। 18 ते 20 किलोचं यांचं वजन पाठीवर घेऊन जाणं येणाऱ्या काळात त्यांना अनेक आजारांना समोर जावं लागेल। व्यवस्थापनाने, शाळा व्यवस्थापनाने आणि राज्य शासनाने याच्यावर वेळीच उपाययोजना करून विद्यार्थ्यांचं हे ओझं कमी करावं अशी पालकातर्फे माझी विनंती आहे। ऋग्वेदनं शाळेतच लॉकरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे, अन्यथा शाळेच्या मैदानात उपोषण करण्याचा इशाराही त्यानं दिलाय। आता तरी शिक्षण मंत्री विनोद तावडे या चिमुकल्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी काय करतात हे पाहणं महत्त्वाचं। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।